यवतमाळ श्रमिक पत्रकार संघटनेची आज निवडणूक होऊ घातलेली आहे। तब्बल 3 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे। यामध्ये एक गट असा आहे की त्यांना मतदान हवं आहे आणि दुसरा गट असा आहे की त्यांना अविरोध संघटनेची निवडणूक व्हावी म्हणून असा एक गट आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार नागेश गोरख आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगाल, संघटनेची 3 वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया आज पार पडते, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मुळात 3 वर्षानंतर ही पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे। आमची जी कार्यकारिणी आहे ती 60 सदस्य मतदार म्हणून आमच्या संघटनेची नोंद आहे। आणि काल एक मी ज्येष्ठ पत्रकार या नात्याने आणि मी एक राज्य संघटनेचा पदाधिकारी नात्याने ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला, पण एकापेक्षा अनेक जण इच्छुक असल्यामुळे आज शेवटी निवडणूक होईल आणि मतदानानंतर अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात येईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। 100% मतदान देशहिताचे बाण अशा स्वरूपाची चर्चा देखील श्रमिक पत्रकार संघटनेमध्ये सुरू आहे। माझ्यासोबत कपिल श्यामकोर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय वाटते तुला? निवडणूक होते खरं तर या पत्रकार संघासाठी ज्यांना काम करायचं आहे पुढे भविष्यामध्ये शासकीय यंत्रणेकडून, लोकप्रतिनिधीकडून आणि पत्रकार संघाच्या एकूण परिवारासाठी ज्यांना काम करायचं आहे त्यांनी या निवडणुकीत नक्की सहभागी व्हायला पाहिजे। आणि एक मत अमूल्य आहे आणि निवडणुकीची ही प्रक्रिया जी आहे ही लोकशाही मार्गातून होत आहे। लोकशाही मार्ग म्हणजे त्याचं मतदान प्रक्रियेतून होत आहे आणि त्यामुळं सर्वांनी जे कुठं बाहेर असतील त्यांनी यावं आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। खरं तर या माध्यमातून आपण आपल्या जो मतदार जो आहे त्यांना एक आश्वासन देऊ इच्छितो की जे कोणी निवडून येतील त्यांनी या परिवाराचा जो काही जबाबदारी आहे ते पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडायला पाहिजे आणि तीच अपेक्षा इतर मतदारांची आहे। आणि ही निवडणूक जी आहे ही काही काळासाठी जरी असली तरी आपण सर्वजण एक आहोत आणि पुढंही सर्वजण एकत्र राहून काम करतील अशी माझी अपेक्षा आहे। नक्कीच जर कदाचित अविरोध झालं तर अध्यक्ष कसा असावा? अध्यक्ष जो आहे सर्वानुमते निवडला जावा असं मला वाटते। आणि शेवटी कसं आहे की कोणी अध्यक्ष म्हणून असतो तर तो फक्त अध्यक्ष नसतो, तो सर्वांचा विचार घेऊन तो अध्यक्ष होत असतो। त्यामुळं तो अध्यक्ष झाला, कोणी एखादा व्यक्ती अध्यक्ष जरी झाला तो सर्वांचा प्रतिनिधी असतो आणि त्यामुळं जो अध्यक्ष होईल त्याच्यावर ही जबाबदारी असतेच की आपण सर्वांना घेऊन चालावं आणि त्याच दृष्टीतून एखादा व्यक्ती जर पुढे येत असेल तर त्याला आपण पुढं सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, आपल्या आयडियाज आहेत त्या शेअर करायला पाहिजे आणि एकत्र बसून काम केलं अधिक चांगलं समर्पक आणि मजबूत काम होईल असं मला वाटते। त्या दृष्टीनं अध्यक्ष निवडला जावा। नक्कीच आपण पाहतो की सध्या मी ज्या हॉलमध्ये उभा आहे त्या हॉलमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळी तयारी सुरू झालेली आहे। बरेचसे या ठिकाणी श्रमिक पत्रकार या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचं काम होणार आहे, त्यानंतर नामांकन दाखल करण्याचं काम होणार आहे, नामांकन मागं घेण्याचं सुद्धा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ज्या पद्धतीनं निर्णय घेतील ते अविरोध होते की मतदान होते यावर सगळ्या घडामोडी आता अवलंबून राहणार आहे। मात्र 2 गटातून दबक्या आवाजातून असंही सूर उमटतोय की एका बाजूनं असं बोललं जाते की मतदान व्हावं, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जाते आणि त्यांना देखील लोकशाही मानावी आणि लोकशाही पद्धतीनं त्यांनी मतदान घ्यावं। तर दुसऱ्या गटाकडून असं बोललं जाते की अविरोध जर झालं तर संघटनेमध्ये फूट पडणार नाही आणि संघटनेमध्ये कायम एकजूट असं दिसेल, अशा पद्धतीचं मतप्रवाह व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, श्रमिक पत्रकार संघटना, यवतमाळ।